आज आपण मस्त झणझणीत कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची हे बघणार आहोत. आपण या रेसिपीमध्ये बटाट्याची सुकी भाजी, मटकीची उसळ आणि मस्त अशी तर्रीदार कट आज आपण बनवायचा आहे. खूप मस्त रेसिपी आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. मी इथं 300 ग्रॅम मोड आलेली मटकी घेतलेली आहे. ही मी एकदा धुवून घेणार आहे. आता याच्यामध्ये 2.5 ते 3 ग्लास पाणी घालायचं आहे आणि अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे इथं. हे मिक्स करायचं आणि याला चांगलं 5 ते 7 मिनटं हे शिजवून घेणार आहे आपण. गॅसवरती ठेवल्यानंतर मटकीला एक उकळी येऊन द्यायची आहे. आता बघू शकता मटकीला मस्त अशी छान उकळी आलेली आहे. आता याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि चांगलं 5 ते 7 मिनटं हे शिजवून घेऊयात. मटकी शिजतीये तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊयात. मी इथं 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. आता हे न तेल घालता मस्त असं ब्राऊन होऊपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही याच्याऐवजी खोबरं आणि कांदा डायरेक्ट गॅसवरती भाजून घेऊन त्याचं जर ग्रेव्ही बनवली तर ती सुद्धा खूप छान लागते. आता खोबरं मस्त असं भाजलेलं आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. आता या तेलामध्ये मी मीडियम साईजचे 2 कांदे उभे कट करून घेतले होते. ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सुद्धा छान असं ब्राऊन होऊपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. इकडे आपली ग्रेव्हीची तयारी होईल तोपर्यंत साईडला मटकीसुद्धा छान शिजेल. कांदा मस्त असं ब्राऊन होऊपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता छान असा कलर आलेला आहे कांद्याला. आता हे गॅस बंद करायचा आहे आणि कांदा थंड करून घ्यायचा आहे. आता थंड झालेला कांदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे. त्याच्यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं मी कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा घालायचं आहे. आणि आपण जे भाजून घेतलेलं सुकं खोबरं होतं ते सुद्धा ॲड करायचं आहे. आणि जर आवश्यकता असेल तर थोडंसं पाणी घालून याची मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. सुरुवातीला मी सुकंच बारीक करून घेणार आहे आणि जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घालणार आहे. आता बघू शकता थोडंसं पाणी घालणार आहे मी इथं आणि परत एकदा मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे. आता बघू शकता परफेक्ट असं हे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. आता कढईमध्ये तेल घालायचं आहे. अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरंसुद्धा घालायचं आहे आणि आपण जे मिक्सरमधून मिश्रण फिरवून घेतलेलं आहे, जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती सुद्धा या तेलामध्ये घालायची आहे. आता हे छान असं 2 मिनिटं परतून घेऊयात. आता याच्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि हे परत एकदा मिक्स करून घेऊयात. 2 टोमॅटोची प्युरी मी मिक्सरला करून घेतलेली आहे ती सुद्धा याच्यामध्ये घालूयात. आणि हे सगळं मिक्स करून चांगलं 10 ते 15 मिनिटं याला परतून घ्यायचं आहे. या मिश्रणाला छान असं तेल सुटेपर्यंत हे मिश्रण परतून घ्यावं लागणार आहे आपल्याला. त्यामुळे भाजीला मस्त अशी टेस्ट येईल. ही टिप खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामुळे भाजीला टेस्ट आणि कलरसुद्धा खूप छान येतो. ही ग्रेव्ही तयार होते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊयात. एका कढईमध्ये मी फोडणीसाठी 2 चमचे तेल घातलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. अर्धा चमचा जिरंसुद्धा घालायचं आहे याच्यामध्ये. कढीपत्त्याची 7-8 पानं घातलेली आहेत. आणि आलं आणि लसूण मी ठेचून घेतलेलं आहे ते सुद्धा घालायचं आहे. थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे. हे सगळं छान मिक्स करून घेऊया. आता मी याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालणार आहे. ही आपण बटाट्याची भाजी बनवते. जर तुम्हाला लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची घालायची असेल तर बारीक
कट केलेली हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही घालू शकता. आता मी इथं 3 बटाटे छान असे शिजवून घेतलेले आहेत आणि स्मॅशसुद्धा केलेले आहेत. तर ते घालायचं आहे आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आणि बारीक केलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदासुद्धा घालू शकता. मी इथे एकदम प्लेन भाजी बनवलेली आहे. आता हे छान असं परतून घेऊयात. आपली बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे. हे सुद्धा आता साईडला ठेवूयात. बटाट्याची भाजी होईपर्यंत इकडं आपली ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे. बघू शकता मिश्रणाला छान असं तेल सुटत आहे. आता हे परत एकदा छान असं मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये पुढचे मसाले घालायचे आहेत. मी 1 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. लाल काश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे अर्धा चमचा. हळद घालायचं आहे पाव चमचा आणि मी इथं मिसळ मसाला 2 चमचे घालणार आहे. हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल. हे छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता मिश्रण मस्त असं एकत्र होत आहे. म्हणजे परफेक्ट असं ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण जी मटकी शिजवली होती त्यातलं फक्त पाणी घालायचं आहे, मटकी घालायची नाही. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिंच आणि गूळसुद्धा घालू शकता किंवा चिंचची गोड चटणीसुद्धा घालू शकता. हे ऑप्शनल आहे. जर नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल. आता याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. परत एकदा मिक्स करून घेऊयात. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि याला चांगलं 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. बघू शकता मस्त अशी तर्री तयार झालेली आहे आणि 5 मिनिटं हे आपण छान शिजवून घेणार आहोत. म्हणजे ही आपली मिसळची तर्री तयार होईल. तोपर्यंत आपण मटकीची उसळ बनवून घेऊया. एका कढईमध्ये मी फोडणीसाठी 2 चमचे तेल घालणार आहे. मोहरी टाकायची आहे पाव चमचा. आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे. जिरं अर्धा चमचा घालायचं आहे. छान असं परतून घेऊयात. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कांदासुद्धा घालू शकता. हळद पाव चमचा घातलेली आहे. हिंग घातलेला आहे चिमटभर. लाल तिखट घातलेलं आहे. हे छान असं मिक्स करून घेऊयात. आता आपण शिजवून ठेवलेली मटकी घालायची आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे मटकी शिजवते वेळी आपण मीठ घातलेलं होतं. आता हे छान एकत्र परतून घेऊयात. अगदी 2 मिनिटच परतून घ्यायचं आहे. जास्त शिजवायची गरज नाही आहे. मटकी आधीच छान अशी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर घालूयात आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आपली मटकीची उसळ तयार आहे. साईडला आपली तर्रीसुद्धा तयार आहे आणि आधी आपण बटाट्याची भाजीसुद्धा बनवून ठेवलेली आहे. आपली मिसळपावची पूर्ण तयारी इथे झालेली आहे. बघू शकता उसळसुद्धा एकदम मस्त तयार झालेली आहे. हे आता साईडला काढून ठेवूयात. आता सर्विंग प्लेटमध्ये आपण मिसळ सर्व करून घेऊयात. आधी बटाट्याची भाजी घालायची आहे. त्याच्यावरती मस्त अशी मटकीची उसळसुद्धा घालायची आहे. आता याच्यामध्ये मस्त बनवून ठेवलेली तर्री घालूयात. वरून बारीक कट केलेला कांदासुद्धा घालायचा आहे. हे सुद्धा ऑप्शनल आहे. नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल. भरपूर असा फरसाण घालायचा आहे. नमकीन घालायचं आहे. आता बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा घालूयात आणि मस्त कोल्हापुरी मिसळीचा आस्वाद घ्यायचा आहे. तुम्ही याच्यामध्ये लिंबूसुद्धा पिळू शकता. खूप छान टेस्ट येते. बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. चॅनलवर माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरसुद्धा करा. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा.